श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। मातृपितृचरणकमलेभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रति वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। साग ग ग मरे ने ने पनि साग मरे नि सा मरे नि सा पा पनि साग मरे नि सा। हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम। बहुत अच्छे। राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। क्या बात है। हरे जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवला विनोद विहारी हरे जय जय राम। राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे हरे जय जय राम।
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम सगम प गम साग नि सा पनि सा प म प ग म प नि ने ने सा रा प हरे जय जय राम नि ने द प म प ग म प सा रा नि ने द प म प ग म प सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प हरे जय जय राम राम कृष्ण हरे गोवर्धन धर गोपाल नारत गोवर्धन धर गोपाल नारत गोकुल संकट संकट हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम क्या बात है शरणागत दीना 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 शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना शरणागत दीना गत दीना चरणिने करुणा दृष्टि नेहारि हरि जय जय राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सन नि सा ग म प ग म ग मगरे निसा मगरे सा रामदास मामुली दया करे रामदास मामुली क्या बात रामदास मामुली दया करे रामदास मामुली रामदास मामुले दया करे रामदास मामुले दया करे रामदास मामुले हो रामदास मामुले दया करे रामदास मामुले वत्सा लागे धेनु दैसे
वत्सा लागे धेनु जैसे करी करुणा सामुले दया करे रामदास मामुले हो रामदास मामुले दया करे रामदास मामुले आहा क्या बात रामदास मामुले मदंत पाहू नको त्वरितये मदंत पाहू नको त्वरितये मदंत पाहू नको त्वरितये येऊ करीत जाऊले दया करी येऊ करीत जाऊले दया करी रामदास मामुले हो रामदास मामुले दया करी रामदास मामुले रामदास मामुले दया करे 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 रामदास मामुले रामदास मामुले दया करे सा ग ग ग म म म म म ग म म प म प ग म ग प सा प म प म प नि 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 प द म प ग म द द नि प म ग ग म प नि 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 द नि सा द प म प ग ग म ग रे सा रामदास मामुले दया करी रामदास मामुले हो रामदास मामुले दया करे रामदास हो रामदास हो रामदास मामुले खणखणीत टाळी आणि खणखणीत नाम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम क्या बात रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय
देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी सा ग ग म म ग सा ग ग म म प म प म प म ग सा ग म ग म ग रे नि सा म ग म प ग रे सा पर उपकारे काया वाचा मन मन पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया दया पर उपकारे काया वाचा वाचा मन पर उपकारे. याजसाठी असे योजिले श्रीपती. याजसाठी असे योजिले श्रीपती. संकल्पाचे हाती सर्व जोडी पर उपकारे काया वाचा मन पर उपकारे. पर पीडे जाची जेव्हा मोडताळे. पर पीडे जाची जेव्हा मोडताळे. यमदूत टाळे करीते पूजा पर उपकारे पर उपकारे. काया वाचा मन पर उपकारे. वाह. क्या बात. तुका म्हणे अंबरशी दुर्योधना अंबरशी दुर्योधना काय झाले नेणा दुर्वासया दुर्वासया पर उपकारे
काया वाचा मन मन पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया पर उपकारे पर उपकारे पर उपकारे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीदसे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियन्तां देवो भगवान् जानकीपते श्रीरामचन्द्र पूर्वेषां सदा श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. विश्वाला मांगल्यतेचं वरदान प्रदान करणारे मंगलमूर्ती श्री गणराय, जिच्या कृपेने वाचाळता ही वाक्चातुर्यामध्ये रूपांतरित होते ती मा सरस्वती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, आत्तापर्यंत ज्या ज्या महनीय लोकांनी ज्या ज्या विभूतिमत्वांनी हे व्यासपीठ पुनीत पावन केलं आणि तिथे माझ्यासारखं झुरळ आज उभं आहे, ते सर्व विभूतिमत्व, कीर्तन विश्ववरील सर्व साधक, सर्व जगदीश मूर्ती श्रोते, सर्व सिद्ध, सर्वांच्या हृदयस्थ गोविंदाला विनम्र भावे साष्टांग प्रणिपात करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. असं आहे, घराला घरपण देणं एक वेळ सोपं आहे. मी एक वेळ म्हणतोय, घराला घरपण देणं एक वेळ सोपं आहे, घराला मंदिर पण देणं जास्त अवघड आहे. आणि ते कीर्तन विश्वनी केलेलं आहे. देव इंगित पर तुम्हारे ध्येय पथ पर बढ़ रहे हैं, आपसे ज्योति ताने को दीप अविचल जल रहे हैं, राष्ट्र जीवन का गहनतम शीघ्र ही मिटकर रहेगा, राष्ट्र मंदिर में विभूषित दिव्यत्व आराधना. ही दिव्यत्व काय असेल तर ते कीर्तन विश्व आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं, चल महाकुंभाला येतो का? मी म्हटलं, कीर्तन विश्व असल्यानंतर दुसऱ्या महाकुंभाची गरजच काय? जीवन मुक्ता लादे मग्ना परमानंद रूपणी अशी अवस्था म्हणजे कीर्तन विश्व आहे. प्रस्तुत निरूपणाला घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. असं आहे, जगद्गुरूंबद्दल काय बोलावं हो? ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस वास. जे स्वतः वाणी असून ज्यांनी भल्या भल्यांची वाणी परत फिरवली ते तुकोबाराय. ज्यांनी संपूर्ण जीवनभर दुकानात भगवंताचा सोहळा मांडला ते तुकोबाराय. परवा धुळवडीला गेलो होतो आणि नेमकी गफलत अशी केली की मोबाईल घेऊन गेलो होतो खिशात. खपलं, पाणी लागलं, गेला. म्हणजे डिस्प्ले बदलावा लागेल. आले ना 7,000 पायाशी, डिस्प्ले बदलावा लागेल. पण नदीत बुडवल्यानंतर सुद्धा इतके वर्ष ज्यांचा डिस्प्ले जात नाही ना त्यांना तुकाराम गाथा म्हणत असतात. आजही ती संजीवन आहे. विंदा करंदीकरांची कविता आहे, काय म्हणतात? तुकयाचे भेटी शेक्सपियर आला, तो सोहळा झाला दुकानात दुकानात, दोघांनी घेतली उरा उरी भेट, उरातले थेट उरामध्ये.
तुका म्हणे विल्या थोर तुझे कर्म, अवघाची संसार उभा केला. पण शेक्सपियर काय म्हणतो? विल्या म्हणे तुकोबा, काय म्हणतो? विल्या म्हणे तुकोबा, एक ते राहिले आणि तू आजे पाहिले विटेवरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. शेक्सपियर म्हणतो, तुकोबा तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत, असा अधिकार तुकोबारायांचा. ते या अभंगातून मानवी जीवनाची इति कर्तव्यता सांगतायत की मी काय केलं म्हणजे मी खऱ्या अर्थाने जगलो. असे आपण नेहमी जगतच असतो. आम्ही सगळेच जगतोय, त्यात काय विशेष. कोणी दर शनिवार रविवार गोव्याला जाऊन जगतंय, कोणी महाबळेश्वरला फिरून जगतंय, कोणी बर्गर खाऊन जगतंय, कोणी पिझ्झा खाऊन जगतंय, कोणी कीर्तन करून जगतंय. प्रत्येकच जण जगतोय. पण प्रत्येकच जण जगत असताना काय केलं म्हणजे मी खऱ्या अर्थाने जगलो. समर्थ म्हणतात, जयास आहे विचार ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहतची मेले, असा माझ्या जवळचा भार वाहत मी टाचा घासत मरायचंय का विश्वकल्याणासाठी मरायचंय का राष्ट्रासाठी मरायचंय. हा ज्यांनी त्यांनी स्वतःला विचार केला की काय केलं म्हणजे मी खऱ्या अर्थाने जगलो, यासाठी असे योजिले श्रीपती, मला कशासाठी भगवंतानी पाठवलेले. समर्थ उत्तर देतात, नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिधला. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, येथानुशक्त्या चित्ताणी वित्त सर्वोत्तमी लावावे. पुढे काय सांगतात? नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु फार महत्वाचं आहे, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा. असं आहे, प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे, परंतु प्रत्येक माणूस आईच्या योनीतूनच जन्माला आलेला आहे. कोणी आकाशातनं टपकलेलं नाही आहे इथे. परंतु जन्माला आल्यानंतर मी कोण कोठील मजलाही जाणे, का हे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, ते सांगून सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. जन्माला आल्यानंतर त्या काचा विचार संत करतात. आपल्याला तो करता येत नाही म्हणून आपण अस्वस्थ आहोत, कारण आपण स्वतःच्या ठिकाणी स्वस्थ नाही होत, स्वस्थ नाही होत, स्वतःच्या ठिकाणी स्थ नाही होत, म्हणून आज अस्वस्थ आहोत. परंतु संतांना पूर्णविराम समजलेला आहे. आपल्या जीवनात मात्र प्रश्नचिन्ह असतात. हो, संतांना पूर्णविराम समजलाय. प्रत्येकालाच खुश व्हायचंय, प्रत्येकालाच सुख पाहिजे. आतापर्यंत किती धडपड केली सुख मिळवण्यासाठी, झालो का सुखी? लहानपणापासून आठवा, शाळेमध्ये किती धडपड केली, चांगले कपडे मिळावे, मग गॅदरिंगला ते कपडे मिळावे, मग स्पोर्ट्स क्लाससाठी वेगळं, मग ट्युशनची फी भरायची, मग महाविद्यालयात जायचं, मग महाविद्यालयाचे वेगळे त्रास, मग जॉब मधनं आल्यानंतर संध्याकाळी लिंबूच एवढं मोठं असेल एवढा चेहरा आलेला असतो त्या नवऱ्याचा. लिंबू तरी मोठं असेल एवढा चेहरा करून आलेला असतो तो. मग का चेहरा तसा झाला? कारण ही सुखाची साधन आहेत, म्हणजे सुख नाही. हो, आनंद हा शब्द समजून घेण्यात आपली चूक होते. आनंद हा शब्द कधी पूर्ण होतो माहिती आहे का? जेव्हा त्याच्या शेवटी द आहे. कारण आनंदाची खरी मिजास, आनंदाची खरी मजा ही तो इतरांना वाटण्यात आहे, ही तो इतरांना देण्यात आहे, स्वतःपुरती ठेवण्यामध्ये नाही आहे. एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खावा ही माझी संस्कृती आहे, पण आज ती काय झाली आहे? 7 जणांकडनं तीळ घ्यावा मी एकट्याने खावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृमिकुल चिन्नम लालाक निन्नम विगंधी जुगुप्सितम. माझी अवस्था कशी झाली आहे भरतुरवारी सांगतात. कृमिकुल चितम लालाक निन्नम विगंधी जुगुप्सितम निरुपमरसम प्रीत्या खादन्नी अस्ति निरामिषम
सुरपतमपि शिवा पार्श्वस्थं विलोक्यं न शंक्यते नहि गणयति क्षुद्रो जंतु परिग्रह फलगुताम. कुत्र दिसलं बाहेर, कुत्र हाडं चघळतंय आणि रक्ताची अशी लाळ बाहेर आलेली आहे. वाटलं जाऊन बघावं काय लागलंय कुत्र्याला. तर ते धुळीनी चिखलानी घाणेरडं हाड तो चघळतोय, त्यालाच परत लाळ घोटतोय, तेच परत चघळतोय आणि त्याचे काटे त्याच्या आतड्याला बोचतायत आणि रक्त लागतंय. तो कुत्रा तो नाही आहे, तो कुत्रा मी आहे. किती स्वार्थी होऊन, ज्यामध्ये रस नाही, ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आज महाबळेश्वरला गेल्यानंतर समाधान मिळतं का? लगेच पुढच्या शनिवारचा विचार येतो की नाही, मग मी खरा आनंदी झालो का, मला सर्वस्व सापडलं का, मला समाधान मिळतंय का? नाही मिळत आहे, कारण माझी अवस्था रस नसलेल्या हाडं चघळणाऱ्या कुत्र्यासारखी झालेली आहे. मला तसं नको आहे. मला स्वार्थातून परमार्थ साधायचा आहे. आपण हे देणंच विसरलो. परोपकारे काया वाचा मन. तुकोबा काय म्हणतात? पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया. तो का म्हणेल मी याचं रक्षण करू, तो का म्हणेल मी याला वाचवू? असं आहे, काय केल्यानंतर तो असं म्हणेल की हा प्रद्युम्न माझा भक्त आहे, हे तेव्हाच म्हणेल जेव्हा पर उपकारे काया वाचा मन, माझा देह हा जेव्हा मी समाजासाठी उपयोगात आणेन. निसर्गाकडनं सुद्धा काही गोष्टी शिकता येतात. निसर्ग सुद्धा आपल्याला परोपकार शिकवतो. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः आणि परोपकारार्थम इदम शरीरम. हे शरीर हे परोपकारासाठीच आहे. मी चांगलं खायचं आणि कामवाल्या मावशीला हो ते उरलेलं घेऊन जा. अरे काय हे, मग मला का माणूस म्हणायचं? पुढे जाऊन सांगतो, मग मला हिंदू तरी का म्हणायचं? कारण हिंदुत्वाची हीच व्याख्या आहे की जेव्हा मी संवेदनशील होतो ना, जेव्हा मी समाजासाठी विचार करतो ना, मी जेव्हा राष्ट्रासाठी ऋण फेडतो, देशासाठी ऋण फेडतो ना, तेव्हा मी हिंदू असतो. या उलट परपिढे ज्याची जिव्हा मुडत आळे. आज निम्म्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये मुलांमुळे अश्रू आहेत, निम्म्या आई वडिलांच्या माना खाली आहेत. मग मी माणूस आहे का? परपिढे ज्याची जिव्हा मुडत आळे. रस्त्यावर भिकारी दिसला तर त्याला माझ्या कारचं आरसा कसा लागेल आणि त्याला झटकारून मी पुढे कसा ओव्हरटेक करीन या प्रयत्नात असतो. मग मला माणूस म्हणायचं का? काया वाचा मन. मी मनाने कधी मोठा होणार? माझा वाढदिवस मी कशासाठी साजरा करायचा? नका साजरा करू. काही गरज नाही रे बड्डे केक वगैरे कापायची. वाढदिवस तेव्हाच साजरा करा जेव्हा माझा आनंदाचा पिरियड वाढेल, जेव्हा माझा परोपकाराचा पिरियड वाढेल, जेव्हा माझा विश्वकल्याणाचा पिरियड वाढेल, जेव्हा मी त्या अर्थाने मोठा होईन ना, तेव्हा वाढदिवस साजरा करण्यामध्ये अर्थ आहे. अहो, जे स्वतः अवधूत आहेत ते सुद्धा, जे स्वतः दिगंबर आहेत ते सुद्धा चंद्राला गुरु करतात. का गुरु करतात? कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा बहरलेला असतो, तो अमृतकंद असतो, पण नंतर क्षय होतो. श्रोते हो, क्षय होतो म्हणून दुर्लक्ष करण्याचं कारण नाही. ते अमृत तो चंद्र औषधी वनस्पतींना देतो. काय शिकलात? माझ्या देहाचा सुद्धा एक दिवशी क्षय होणार आहे, पण जगाला अमृतपान करण्यासाठी झाला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तेव्हा माझ्या पौर्णिमेला माझं दर्शन घेतील हो, तेव्हा भगवंताला हेवा वाटेल हो. मी तसं करतच नाही. असं आहे, एक गोष्ट सांगायची आणि पूर्वरंग थांबवायचा. एका गावात एक साधू आला होता आणि तो साधू म्हणाला, आत्तापर्यंत प्रत्येकाला वाटलं त्या साधूनी माझ्या घरी यावं. असा साधू संग घडो मजला गे. माऊली पण सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंथे. प्रत्येकाला वाटलं त्या साधूनी आपल्या घरी यावं.
आपण त्याचं आतिथ्य करावं. पण साधूची अट होती. काय अट होती? की मी त्याच्याच घरी जाईन जो आयुष्यात कधीही खोटं बोललेला नाही. पहिल्या परीक्षेत आपण नापास होत. एक माणूस धावत आला, महाराज 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 माझ्याकडे या, मी कधीच खोटं बोललेलो नाहीये. असं चल, पण मी तुझी परीक्षा घेणारा. अवश्य. घरी आले आणि महाराजांनी पहिला प्रश्न केला, हा तुझा बंगला कितीला पडला? महाराज फक्त 100 रुपयात. ए काय बावळट आहे का? चल 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 चल, मला फसवलं तू. खोटं बोलतो माझ्या तोंडासमोर. मी नाही थांबणार. महाराज थांबा, तुम्ही दुसरा प्रश्न विचारणार होतात. तुला किती मुलं आहेत? महाराज मला एकच मुलगा आहे. अरे इथे तर 3 मुलं दिसत आहेत ना. अजून खोटं? आता तर मला थांबायची बिलकुलही इच्छा नाहीये. बिलकुलही इच्छा नाहीये. मी चाललो. नाही महाराज, तुम्ही तिसरा प्रश्न विचारा. बरं ठीक आहे, चल. तुझं वय किती? महाराज 5 वर्ष. काय समजायचं हो या कथेतून? कथा इथेच संपली. महाराज तुम्ही म्हणाला होतात ना, जो कधीही खोटं बोललेला नाहीये. अरे तू एवढं खोटं बोलतोयस माझ्या तोंडासमोर. काय खोटं बोललेला नाहीये, खोटं बोललेला नाहीये करतोय? महाराज थांबा, तुम्ही काय विचारलं? हा बंगला कितीला पडला ना? हा बंगला येणार आहे का चितेवर? जे येणार आहे ना ते भगवंताचं नाम आहे. जे येणार आहे ना ते परोपकार आहे. जे येणार आहे ना ते पुण्य आहे की जे परोपकाराने मिळणार आहे. महाराज तुम्ही दुसरा प्रश्न काय विचारलात? तुला किती मुलं आहेत ना? मला एकच मुलगा आहे. कारण ही 2 मुलं आतमध्ये PUBG खेळतायत. मी ह्या मुलाला 2दा सांगितलं की यांना नमस्कार कर. यांनी एकदा केला होता, पण परत दुसऱ्यांदा नमस्कार केला, न कंटाळता, न तोंड आसवता. मला वाटतं मला एकच मुलगा आहे. आणि तिसरा प्रश्न, तुझं वय किती? फार महत्त्वाचं आहे. माझं वय 5च वर्ष आहे. कारण आत्तापर्यंत मी एकाच भिकाऱ्याला फक्त 5 रुपये दिलेले आहेत. मला वाटतं माझं वय तेवढंच आहे. मी त्याच्या पलीकडे नाही. जेवढं मी देतो ना, माझा वाढदिवस हा 5 रुपयाचाच आहे हो. त्यामुळे दिल्याशिवाय काही मिळत नाही श्रोते हो. त्यामुळे माझ्या देहाचं जर चंदन व्हायचं असेल, माझ्या देहाची जर पौर्णिमा व्हायची असेल, जर पौर्णिमेचा चंद्र व्हायचा असेल, तर माझ्या क्षयामध्ये सुद्धा अमृतपान असलं पाहिजे. मी राष्ट्राला देता राहिलो पाहिजे. मी समाजाला देता राहिलो पाहिजे. हेच पूर्वपद्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. परोपकारे काया वाचा मन परोपकारे. परोपकारे काया वाचा मन परोपकारे काया वाचा मन. परोपकारे काया वाचा मन परोपकारे काया वाचा मन. विचि सुदर्शन रक्षितया परोपकारे काया वाचा मन. तुका म्हणे अंबरशी दुर्योधना. तुका म्हणे अंबरशी दुर्योधना. काय झाले नेळा दुर्वास या परोपकारे काया वाचा मन परोपकारे काया वाचा मन. परोपकारे परोपकारे परोपकारे. थोडं हरिकीर्तनाच्या प्रथेप्रमाणे
छान हरिभजन करायचं, माझ्या मागून म्हणायचं आणि मग उत्तर रंगामध्ये कोणी आपल्या जीवनाचा चंद्र केला ते आपण पाहणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. वाह. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. नाही 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 नाही, तू असा वेडा हट्ट धरू नकोस. माझ्याच्यानी हे अजिबात शक्य नाही. नाही नाही नाही, तू परत जा. ऋषे, पण का? माझा असा कोणता अपराध झाला? नाही 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 नाही. अरे हे ब्रह्मज्ञान आहे, ही ब्रह्मविद्या आहे. स्वारगेट स्टेशनवरचा बर्गर नाही आहे कोणालाही वाटून टाकावी, साबुदाणा खिचडी नाही आहे. ही ब्रह्मविद्या आहे आणि ब्रह्मविद्या त्यालाच द्यायची असते अधिकार तैसा करू उपदेश. ब्रह्मज्ञानासाठी पात्र असावा लागता समोरचा व्यक्ती. मी तुला ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही. नाही 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 नाही, तू असा वेडा हट्ट धरू नकोस. तू चालता हो इथून, गेट आउट म्हणलं की कळतं. ब्रह्मज्ञान असं सहज मिळत नसतं. त्याच्यासाठी पात्रता लागते, त्याच्यासाठी अधिकार लागतो आणि तू अजून त्याला लायक नाहीस, त्यामुळे मी तुला ब्रह्मविद्या देणार नाही. अरे ब्रह्मज्ञानासाठी काय म्हणतायत? ब्रह्मज्ञानासाठी पात्र नसे तू इंद्रा किंचितही. अरे ब्रह्मज्ञानासाठी पात्र नसे तू इंद्रा किंचितही. निर्भय ऋषीवर बोले, निर्भय ऋषीवर बोले. मी नच दे तुझला विंध्या हे रामा. रामा रामा हरे हरे रामा. रामा सीतापते रामा. रामा रामा
वा वा. ब्रह्मज्ञानासाठी पात्र नसे तू इंद्रा किंचितही, निर्भय ऋषीवर बोले मी नच देई तुझला विद्याही. पण मी देवेंद्र आहे, नाही तू कोणीही अशील, पण अशा भोगवादी माणसाला मी ब्रह्मविद्या देणार नाही. अरे त्याच्यासाठी भोगवादी असून चालत नाही मित्रा, त्याच्यासाठी योगवादी असावं लागतं. तुम्ही मला देणार नाही, नाही नाही नाही, तुला मी ब्रह्मविद्या मिळू देणार नाही असं. इंद्राला जरा म्हणजे डोळे लाल झाले, असं म्हणजे शेंडा नाकाचा वर झाला, मस्त भुवया वगैरे अशा मस्त स्पाइक बिक रागानी. आणि इंद्र बोलला ठीक आहे तुम्ही मला देणार नसाल चालेल, पण हे ऋषे तू असशील ब्रह्मज्ञ, तू असशील ब्रह्मविद, पण तुलाही कोणालाही आत्मज्ञान करता येणार नाही, तुलाही ब्रह्मज्ञान कोणालाही देता येणार नाही. कारण अरे इतर कुणाला देशी जरी तू ऋषे, इतर कुणाला देशी जरी तू विद्या ही ब्रह्माची, इतर कुणाला देशी जरी तू, खबरदार कुणाला जर दिलीस तर तुलाही कोणालाही आत्मज्ञान देता येणार नाही. अरे इतर कुणाला देशी जरी तू विद्या ही ब्रह्माची, छेदिन तव शिर धडापासूनी, छेदिन तव शिर धडापासूनी, शिक्षा तुझला साठी रामा, शिक्षा तुझला साठी. हीच शिक्षा तुझ्यासाठी योग्य आहे, तुला कोणालाही देता येणार नाही. आणि तू जर त्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझं मस्तक गुल, धडापासून तुझं मस्तक गुल करून टाकेल. असं म्हणलं की जरा कळतं ना, हां गुल करून टाकेल. असं म्हणून इंद्र ताव 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 करत तिथून निघून गेला. ज्यांचा संवाद चालाय हे ऋषी कोण आहे तो? शास्त्रकार सांगतात अथर्वण ऋषीचा सूत, शांती माता भाग्यवंत, जन्मला त्याग मूर्तिमंत, नामे दधीचे. हा क्या वा वा. तू जर कोणाला दिलंस ना तर मी तुझं शिर धडा वेगळं करीन, असं इंद्र दधीची ऋषींना बोलला. हे आजचे आपले चरित्र नायक आहेत. अथर्वण ऋषीचा सूत, आईचं नाव काय? शांती माता भाग्यवंत, आणि जन्मला त्याग मूर्तिमंत, दधीची नामे हा. मग त्यांनी ठरवलं की अरे इंद्राने जर खरंच असं केलं तर माझं जाऊ दे हो, सर्वस्वावर फुलं आलपली, पण माझ्या विद्यार्थ्यांचं काय होणार? स्वतःचा विचार नाही आहे, अशा प्रसंगी सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार आहे. म्हणून सरस्वती नदीच्या काठी एक छान टुमदार असा आश्रम बांधला. झाडं डवरलेली, खळखळ 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 नदी वाहतीये. निसर्गरम्य आश्रमी, सदाचरणी गृहस्थाश्रमी, आणि अतिथीसाठी श्रमी उभयता ते. कधीही आलेल्या पाहुण्याला फक्त पाण्यावर पाठवलेलं नाहीये, या पाणीचे आज नाही. कधीतरी असं म्हणावं आज उपमा पण आहे, कधीतरी असं म्हणावं आज खिचडी पण आहे, कधीतरी आज म्हणावं आज इडली वडा सांबार पण आहे. कधीतरी द्या ना, किती स्वतःच खाणार? कृमिकुल चिन्नम. कधीही अतिथीला विनमुख पाठवलं नाही, नेहमी अतिथीला देत गेले.
आला अतिथी त्याचा आदर सन्मान करावा. एक दिवशी सारखे दिसणारे 2 तरुण त्यांच्याकडे आले. आपण दधीची ना, आपण दधीची ना? होय, यावं यावं. आपल्याला काय हवंय? आपली कीर्ती सर्व दूर आहे. आपण अतिथीला कधीच विनमुख पाठवत नाही. होय, पण आपल्याला हवंय तरी काय? पण तुम्ही दिलं पाहिजे. आधी मागाल का? काय हवंय आपल्याला? आम्हाला दोघांनाही ब्रह्मज्ञान हवंय. झालं. बेटे, इतनी एक बात छोड़कर. हाँ, नाही 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 नाही. तुम्हाला जर मी ब्रह्मविद्या दिली ना, तर इंद्र माझी डोई गुल. काय हरकत आहे? डिजिटल इंडियाचे जनक होत आम्ही. काय हरकत आहे? इंद्राने डोई उडवू दे. आम्ही आत्ता तुमचं हे शिर बाजूला ठेवतो, त्याच्यावर घोड्याचं शिर लावतो. इंद्र हे उडवेल आणि मग परत हे बसवतो. तुम्ही घोड्याच्या मुखाने आम्हाला ब्रह्मज्ञान करून द्या. झालं. छे 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 छे, असा प्रयोग. ते प्रयोग करणारे दुसरे कोणीतरी असतील. अश्वाचे शिर लावुनी जरी सुखे. काय म्हणतायत? अश्वाचे शिर लावुनी जरी सुखे, पाजाल ज्ञान अमृता. आणि मोदे प्राशुन धन्यता अनुभवू, जाणू स्वये सत्यता. अश्वाचे शिर लावुनी जरी सुखे, पाजाल ज्ञान अमृता. क्या बात. मोदे प्राशुन धन्यता अनुभवू, जाणू स्वये सत्यता. इंद्राने जरी छे दिले शिर नवे, जोडू जुने त्यावरी. आणि शक्तीने तन जागवू परत हे, आम्हीच कोण धन्वंतरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही धन्वंतरी आहोत. आम्ही अश्विनी कुमार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, आपण असं करूया. शिर बाजूला काढलं, अश्वाचं शिर लावलं, ब्रह्मविद्या दिली. इंद्राला थोडी कळणार नाहीये हे. सगळ्या बातम्या कळत असतात सगळ्यांना. सगळ्या बातम्या सगळ्यांना ज्या वेळेला कळायच्यात ना, त्यावेळेला कळतच असतात. इंद्राला कळलं. आला तण 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 करत. तलवार उपसली. खचाक गुल. पण अश्विनी कुमारच ते परत दधीचींना जागेवर आणलं. परत दधीचींचं मुख त्यांना बसवलं. पुढे नंतर झालं काय की पूर्वी देव आणि असुरांची आपापसात युद्ध व्हायची. कधी देव जिंकायचे, कधी असुर जिंकायचे. परंतु असुरांकडे एक फार मोठी दिव्य शक्ती होती. ते देवांचे शस्त्रच कुल करून टाकायचे. देवांचे शस्त्रच चावून 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 खाऊन टाकायचे. त्यामुळे देवांना कधी कधी शस्त्र मिळायची नाही. त्यामुळे देवांनी विचार केला की अरे असंच जर होत राहिलं तर आपला निपातच होईल. आपण हरू. इंडिया जिंकण्याची शक्यता कमी असं जर झालं तर मग आपली शस्त्र कोणाकडे ठेवायची? जो तपोबलाने सिद्ध आहे त्याच्याकडे आपली शस्त्र ठेवूयात. त्यामुळे त्यांनी विचार केला की दधीची ऋषींकडे आपली शस्त्रास्त्र ठेवूयात. देव आले शस्त्रास्त्र ठेवण्यासी, देव आले बाबा. देव आले शस्त्रास्त्र ठेवण्यासी, देव आले. शस्त्रास्त्र ठेवण्यासी,
नम्रतेने प्रार्थना करी ऋषीसी, नम्रतेने. क्या बात आहे. देव आले शस्त्रास्त्र ठेवण्यासी, नम्रतेने प्रार्थना करी ऋषीसी. रक्षिणे हि शस्त्रे तपोबळाने, रक्षिणे हि शस्त्रे तपोबळाने. मान्य केले ते कार्य उदाराने, मान्य केले ते कार्य उदाराने, उदाराने. हो, आम्ही ही शस्त्र आपणाजवळ ठेवत आहोत. निश्चिंत मनाने देव हो तुम्ही जाऊ शकता. पण झालं काय. देवास शब्द दिधला ऋषीने जरीही, वर्षे बहु उलटली गणतीच नाही. मग काय. शस्त्रे जली विरघळी निजमंत्र योगे. आणि काय करावं. प्राशुनिया जिरवली उदरात वेगे. या शस्त्रांना आता गंज चढणार. दधिची ऋषींकडे कसं आहे ना, आपलं सामान एखाद्याकडे ठेवायला दिल्यानंतर त्यांनी ते नीट ठेवायचं असतं. हे शिकायचं असतं या अशा साध्या साध्या गोष्टीतून. मग काय करावं. शस्त्र गंजायला लागली. त्यांनी दिव्य जलामध्ये ती शस्त्र विरघळवली आणि ते पाणी पिऊन टाकलं. त्यामुळे आता हाडांमध्ये शस्त्रांची ताकद आली होती. ही कथा दधीचींची नाही आहे, ही कथा माझी आहे. बलोपासनेने माझ्याही शरीरामध्ये शस्त्राची आणि त्याचबरोबर शास्त्राची हाडं शिकली पाहिजे. शस्त्राची आणि शास्त्राच्या हाडांनी मी युक्त असलं पाहिजे आणि परोपकार साधला पाहिजे. एक दिवशी देवांनी प्रतिनिधी पाठवला. जा रे बघून या, शस्त्र बरोबर आहेत ना, बघून या. गेली शस्त्र. काय आहे राव, काय आहे, याला काय अर्थ आहे काय. हे असं आजकालचा मुलगा म्हणेल, ती भाषा नाही आहे. आता कसं करायचं आम्ही. शस्त्रच नाहीत. बरं इतर शस्त्र होती, असं नाही की आमच्याकडे फारच सगळं गोलमाल आहे. इतर पण शस्त्र होती, पण काय करणार. नंतर झालं असं. त्वष्टा ऋषींचा पुत्र विश्वरूप हा बालपणीच कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, ब्रह्मज्ञानी होता आणि यज्ञयाग संपन्न करणारा होता. यज्ञयागाचं शिक्षण घेतलेला होता. आणि त्याची आई मात्र राक्षसी कुळातली होती. त्यामुळे तो जेव्हा यज्ञ करायचा तेव्हा निम्मा हिस्सा राक्षसी कुळाला जायचा, देवतांना कमी जायचं. हे इंद्राला कळल्यानंतर मला देत नाही काय, हे तेव्हापासनं चालू आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. खुर्चीवर बसलेल्याला वाटतच असतं माझं सगळ्यांनी कौतुक करावं, मला कोणी विचारत नाही. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुला घरातला उंदीर मारता येऊ दे आधी. सद्गुरुनाथ महाराज की जय. इंद्राला कळलं. इंद्राने नेहमीप्रमाणे विश्वरूपालाही उडवलं. त्वष्टांना वाईट वाटलं. अरे अरे आधी सांगून बघायला पाहिजे होतं, आधी बोलून बघायला पाहिजे होतं. असं डायरेक्ट कसा काय वध्य झाला माझा मुलगा. पण मी पण हटणार नाही. इंद्राला ठार करेल असा पुत्र जन्माला येण्यासाठी मी सुद्धा यज्ञयाग करणार, मी सुद्धा तपश्चर्या करणार, अशी त्वष्टांनी शपथ घेतली. झाला यज्ञयाग. पण उदात्त अनुदात्त स्वरित याच्या गडबडीमुळे झालं काय, इंद्राला ठार करणारा झालंच नाही. मग काय झाला, इंद्राकडून ठार होणारा झाला. अरे हे काय होऊन बसलं. अरे यज्ञ तो सफल झाला, यज्ञ छान झाला, काही प्रॉब्लेम नाही. यज्ञ तो सफल झाला, वेदी मधुनी पुत्र जन्म घे आणि विशाल देह व्यापी.
विशाल देहे व्यापी वृत्रासुर हे नाम म्हणून होई राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम राम. यज्ञ सफल झाला, परंतु वृत्रासुराने जन्म घेतला आणि थयाट माजवला. देवांना सुद्धा स्वतःची जागा सोडावी लागली, स्वतःची खुर्ची सोडावी लागली. सर्वत्र हाहाकार माजवला. पाण्याची टंचाई, सगळी रोपं उखडून टाकली. गाई म्हशींना मारू लागला, बायकांना अत्याचार करू लागला, विध्वंस केला. सगळे देव हबकले. नाही 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 असं आहे. असुरांची प्रवृत्ती असते. असुर तपश्चर्या करूनच मोठे होतात, परंतु स्वतःही नीट करत नाही, इतरांना करू देत नाहीत. याला असुर म्हणतात. आपल्यामध्येच येतो वृत्रासुर. त्याच्या विरुद्ध दैवी संपत्तीचा लढाई, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. नाही 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 यांनी जंग पछाडलं होतं. वृत्रासुराने जंग पछाडलं होतं. स्वतः शंकरांना, ब्रह्मदेवांना आपली जागा सोडायला लावली. इंद्र काय करणार आता, तो विचारात पडला की बाप रे, या वृत्रासुराने जंग पछाडलेलं आहे, सर्वांना त्रास देतोय. विश्वकल्याणाची प्रार्थना करणारे आपण, विश्वकल्याणाचं स्वप्न पाहणारे आपण, एका क्षणात धुळीस मिळालं हो या वृत्रासुराने. काय करावं? शेवटी एकच पर्याय आहे. सर्वदेव नमस्कारः. त्या केशवाला हाक मारली हो, मनापासून हाक मारली. असं आहे, खुर्चीवर बसलेल्याला सुद्धा एखाद दिवशी वरच्याला शरण जावं लागतं. काय समजायचं ते समजा. सद्गुरुनाथ महाराज की जय. विष्णूंचा धावा केला. हे भगवान, हे विष्णू, हे व्यंकटेशा, हे महात्मा, आता या वृत्रासुराच्या संकटापासून तूच आम्हाला मदत करू शकतोस, तूच आम्हाला मार्गदर्शन करू शकतोस. आमच्या मदतीला धावून ये रे. धावा केलाय सगळ्या देवांनी. सकल देवाधि देवा. भगवान, अरे सकल देवाधि देवा, हा कृपाळुवाजी केशवा, केशवा केशवा. सकल देवाधिदेवा, कृपाळुवाजी केशवा. आणि महानंदा महानुभावा, महानंदा महानुभावा. आणि सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा रे, पद्मनाभा नारायणा. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना रे, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा रे, पद्मनाभा नारायणा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. सकल देवानि देवा, सकल देवानि देवा. निर मम
म ग म रे ग रे सा सकल देवानी देवा कृपाळू बाजी केशवा महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा रे पद्मनाभा नारायणा 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 ओम व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रीपतिरेव च. विष्णू भगवान प्रकट झाले. आता आपणच आम्हाला मार्गदर्शन करा. ठीक आहे इंद्रा, तुला आता भूलोकी जावं लागेल, मृत्यूलोकी जावं लागेल आणि तिथे दधीची नामक ऋषी आहेत. ते इंद्राला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली की मी त्यांचाच अपमान केला होता. होय, तुला त्यांच्याचकडे जावं लागेल, तुला भूलोकी जावं लागेल आणि दधीची ऋषींना प्रार्थना करावी लागेल की आता त्यांच्याच अस्थी, त्यांचाच देह हा विश्वकल्याणासाठी कामाला येणार आहे. कारण वृत्रासुर हा असा होता ना की ज्याच्यावर कोणत्याच शस्त्रांचा परिणाम व्हायचा नाही हो, सगळी शस्त्र तो खाऊन टाकायचा. जाऊनी त्वरे भूवरी पहा, जाऊनी त्वरे भूवरी पहा, दधीचे ऋषी तपस्वी महा, जाऊनी त्वरे भूवरी पहा, दधीचे ऋषी तपस्वी महा, प्रार्थित्यास तू अस्थिदान दे, प्रार्थित्यास तू अस्थिदान दे, अस्थि बनवून वृत्र मारिले, जाऊनी त्वरे, जाऊनी त्वरे, जाऊनी त्वरे. तुला भूलोकी जावं लागेल आणि दधीची ऋषींना प्रार्थना करावी लागेल. इंद्रदेव आला. यावं 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 देवेंद्रा. असं आहे, ऋषी असतात ना ते कामक्रोधाच्या पलीकडे असतात, निंदाद्वेषाच्या पलीकडे असतात. ते असं काही लक्षात ठेवत नाही, हे खुन्नस त्यांच्या मनामध्ये नसतं काही असं. यावं यावं देवेंद्रा, काय मागणी आहे? नाही, तशी मागणी फारच मोठी आहे, बोलावं बोलावं. मला विष्णू भगवानांनी पाठवलंय इथे, विष्णूंनी पाठवलंय. वा 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 वा. दधीची विष्णूंचे भक्त होते, विष्णूंनी पाठवलंय, बोल काय काम आहे? त्यांनी कथनीय सांगितलं की वृत्रासुर नावाचा राक्षस आहे आणि तो कोणत्याही शस्त्राने मारला जाणार नाही आहे. आम्ही आपल्याकडे शस्त्र ठेवली होती, परंतु आता आपली अस्थिच आपली शस्त्र आहेत. त्यामुळे आपण विश्वकल्याणासाठी अस्थिदान करावं, आमच्यावर उपकृत व्हावं. दधीची म्हणाले, एवढंच ना? जर वृत्रासूर मारला जाण्याने विश्वकल्याण होणार असेल, राष्ट्र मंदिर में विभूषित दिव्य तव आराधना, माझा भारत समाज, माझा हा दिव्य समाज, माझा हा आर्य समाज हा भारत मातेच्या कोंदणामध्ये शोभणार असेल ना, तर दधीचींनी योग बलाने श्वास निरोधन केलं आणि आपल्या अस्थी देऊन टाकल्या. विश्वकर्म्याला बोलवलं गेलं, त्यांनी मांस वगैरे सगळं दूर केलं आणि अस्थी घेतल्या. पाठीचं जे हाड होतं वज्र, त्यापासून शस्त्र बनवलं. इतरही हाडांपासून काही शस्त्र बनवली आणि परिणाम, हाडांपासून बनवलेल्या शस्त्राने वृत्रासुराचा निपात झाला आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरला. सर्वत्र विश्वकल्याणाचं साम्राज्यच साम्राज्य उभं राहिलं होतं.
देवांनाही हेवा वाटला, सर्व ऋषीमुनींना, सर्व संतांना सुद्धा हेवा वाटला की ऋषे तू धन्य आहेस. ऋषे तुझ्यासारखं कितीक झाले आणि होतील, परंतु या समहा. अहो परवा आमच्याकडे काकू आल्या होत्या, कांदे देणार का जरा पोह्यासाठी हवेत. कांदे मोजून घरात किती माणसं आहेत ना तेवढी बघून अगदी 4च दिली बरं का. कांदे द्यायला पण कांदा काचकूच करतो. इथे विश्वकल्याणासाठी हाडं दिली हो. सोपं आहे का सांगा. आपल्याला हाडं देता येणार नाहीत, आपल्याला शस्त्र बनवता येणार नाही. आपण आपल्या परीने काय करू शकतो. माझ्या हाडामध्ये निदान कोणाविषयी मत्सर तरी निर्माण नाही करू शकतो. माझ्या हाडांमध्ये, माझ्या रक्तांमध्ये, माझ्या अस्थिंमध्ये निदान कोणाविषयी निंदाद्वेष तरी नसणार नाही याची काळजी घेऊ शकतो. म्हणजे माझं संपूर्ण देह हे चंदन रूप करू शकतो. माझा संपूर्ण देह हा पौर्णिमेचा चंद्र बनवू शकतो जर त्याच्यामध्ये एकही विकार नसेल. असे दधीशी ऋषी सर्वांनी त्यांच्यावर वर्षाव केला. आणि ज्या ज्या वेळेला त्यागाचं नाव येईल, ज्या ज्या वेळेला परोपकाराचं नाव येईल, तेव्हा हे ऋषे, दधीची ऋषे, पहिल्यांदा तुझं नाव सर्वजण घेतील असा आशीर्वाद दिला. आणि हेच पूर्वपद्यामध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. उपकारे काया वाचा मन, पर उपकारे काया वाचा मन. बाबा क्या बात. उपकारे 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 पर उपकारे काया वाचा मन. पर उपकारे काया वाचा मन. वेची सुदर्शन रक्षित या, वेची सुदर्शन रक्षित या. पर उपकारे काया वाचा मन, पर उपकारे काया वाचा मन. तुका म्हणे अंबरशी दुर्योधना, तुका म्हणे अंबरशी दुर्योधना. काय झाले नेणा दुर्वासया, काय झाले नेणा दुर्वासया. काय झाले नेणा दुर्वासया. पर उपकारे काया वाचा मन, पर उपकारे काया वाचा मन. वेची सुदर्शन रक्षित या, वेची सुदर्शन रक्षित या. पर उपकारे काया वाचा मन, पर उपकारे काया वाचा मन. काया वाचा मन, काया वाचा मन. झालेली कीर्तन सेवा राष्ट्रगुरु समर्थांच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी, माझ्या सर्व गुरुजनांच्या चरणी. जे जे काही चांगलं आहे गुरुजनांचं आहे आणि जे जे काही न्यून आहे ते माझं मला जाताना परत द्यायचं आहे. झालेली कीर्तन सेवा या सर्वांच्या चरणावर अर्पण करतो.
आणि कीर्तन विश्वाचे खूप खूप आभार मानतो. आणि कीर्तन विश्व साता समुद्र पार, समर्थ सांगतात रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. आणि हा कीर्तन विश्वाचा विस्तार आहे. घराघरामध्ये घराघराचं मंदिर करणं हा कीर्तन विश्वाचा विस्तार आहे. आणि ह्याच्यामध्ये आज या झुरळाची सेवा झाली, आज माझीसुद्धा आराधना झाली, आज मलासुद्धा हे अभिषिक्त तीर्थ संस्कृतीवरचं चाखायला मिळालं. हेही नसे थोडके झालेली कीर्तन सेवा अर्पण करतो. आणि शेवटी एकच मागणं मागायचं, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हा, सुखे घालावे आम्हासी. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.